राज हे स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे. हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं, या मावळ्यांना एकत्रित करावं. स्त्री जातीचा अपमान होता कामा नये आणि या स्त्रीला माय बहिणीची इज्जत राखण्याचं काम राजा तुमच्या हातात आहे. राजाला त्या ठिकाणी आईने उपदेश केला आणि म्हणून माझ्या आईची आणि ही पुण्याई त्या ठिकाणी फलश्रुती फलप्राप्तीला आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. वा वा, तुम्ही जय घोष करा एकदा, आपण सगळे गप्प बसा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. वा वा वा. आपण कार्यक्रमाची पत्रिका पाहून कीर्तनाला येतो. आज महाराज कुठले, कीर्तन कसं आहे, म्हणजे पत्रिका पाहून कार्यक्रम आहे आपला. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. माझ्या देवाला प्रेम लागतं, प्रेम. देव देखील आपली वाट पाहतो, पण आपण देवाच्या मंदिरात कसं जातो, अहंकाराने जातो. अहंकार घेऊन जातो. काही म्हणतात मी देवाला चांदीच्या ताटात नैवेद्य न्यायला, माझं पंचपक्वान्न नाही आहे. अहंकार आहे त्यामध्ये, पण देवाला तो प्रसाद आवडत नाही. देवाला ज्याच्या अंतःकरणात भाव आहे आणि तो म्हणाला देवा माझी विनंती आहे, माझा प्रसाद. आता मला एक सांगा, आपल्या पाहुण्यांच्या घरी कोणत्या घरी जास्त जायला आवडतं, की ज्यांच्या घरी गेल्यानंतर चहाचा कंटाळा करतात त्यांच्याकडे जास्त जायला आवडतं ना, की जे गेल्यानंतर ज्यांचा पाहुणचार आहे, जे सगळं काम बाजूला ठेवून आपल्यासाठी वेळ देतात त्यांच्याकडे जायला आवडतं? कोणाकडे? ज्यांच्याकडे आपल्याविषयी आदर आहे, ज्यांना आपल्यासाठी वेळ आहे त्यांच्याकडे जायला आवडतं. पण बरेचसे जण म्हणतात ते गण जवळचे, आमच्या लई जवळचे पाहुणे, पण काही कामाचे नाही. म्हणून तसं देवाला जाण्यासाठी आता बघा, त्र्यंबक पाहिलं, आळंदी पाहिली, देहू पाहिलं, पंढरपूर पाहिलं, जिकडं पाहावं तिकडं वारकरी. एवढी गर्दी झाली, पण सगळे देवासाठीच जाता का? काही घरचे गाठोडे घेऊन जाता, प्रत्येक ठिकाणावर सोडता. काही म्हणतात नाही त्याला टाळच वाजवता नाही आला, वारीत जाऊन ये, त्यांच्या चुका काढायला गेलेत. आता वारीत जर तुम्ही गेलात, आता काही जण म्हणतात अहो यांना पोट घरी भेटत नाही म्हणून हे वारीत पळतात. बरेचसे जण येही शब्द बोलतात, पण तुम्हाला सांगू का, असं नाही आहे. देवाने सांगितलं, घरचे म्हणाले ना तुम्ही जा वारीला, तुम्ही गेलं पाहिजे. घरच्यांनी काढून जरी दिलं तरी वारीला गेलं पाहिजे. तुम्ही अशुद्ध जरी असाल तरी तिकडे गेल्यावर शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. कारण नटखट यावे, शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा. म्हणून टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. आणि म्हणून ही परंपरा आमची आहे, ही परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे. आणि म्हणून देवाला काय आवडतं हा विचार करा, इतरांचं सोडा. हे जग अवघड, हे घोड्यावरच चालू देत नाही आणि हे पायी चालू देत नाही. सत्ता जोरात केला तर ते म्हणतात त्यांना काय कमी आहे, गावानं वर्गणी केली म्हणून झाला. पण दादा, एकल्याचं नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला. कारण हा सप्ताह एकल्याचा नाही आहे ना दादा, हा सर्वांचा आहे. आणि या ठिकाणी सर्वांची भक्ती, सर्वांची साधना. आणि या ठिकाणी असं आहे, आता कुठलाही सोहळा जर साजरा करायचा असेल तर तिथं धनवित्त लागतं, याशिवाय हे कार्यक्रम होत नाही. आणि जर जे आपल्याकडे आले, संयोजक आपल्याकडे आले ना, आपण म्हणतो चला पुढच्या वड्यात, असं जर म्हणत असाल आणि तुम्ही जर म्हणत असाल मला द्यायचीच नाही, तर ते देवाच्या हातात आहे बरं का, देवाच्या हातात आहे. मग देव तुम्हाला ताप 120 वर नेईल आणि मग देव काय करेल, तुम्हाला वर्गणी जर जेवढी असेल तेवढी नाही दिली ना, त्याच्या डबल तो काढील. कुठं नेईल? आपले शेवाळे डॉक्टरांकडे,
सूर्यवंशी डॉक्टरांकडे, मग ते सगळं काढतो देव सगळं काढतो. म्हणून त्या ठिकाणी आपण कमावलेली जेवढी धनसंपदा आहे त्यातील 1 रुपया तरी धन हे दानाने शुद्ध होतं. आणि दान करायचं असेल तर या हरी कीर्तनामध्ये. आणि दान जर केलं नाही केले दान धर्म या जीवनात, नाही केले दान धर्म या जीवनात, देवा कशाला येऊ मंदिरात, देवा कशाला येऊ मंदिरात. हो देव कशाला येऊ मंदिरात, देव कशाला येऊ मंदिरात. सावळी ग तुझी मूर्त माझ्या हृदयात, सावळी ग तुझी मूर्त माझ्या हृदयात, देवा कशाला येऊ मंदिरात, देव कशाला येऊ मंदिरात. म्हणून दान धर्म करणं गरजेचं आहे, हरिभक्ती करणं गरजेचं आहे. आता कोणाला वाटतं पंगती द्यावी, जे लोकांची मोलमजुरी करतात त्यांना वाटतं आपण तरी काहीतरी सेवा घेतली पाहिजे, सेवा. आणि ज्यांच्या घरी कीड लागली कीड, इच्छा नाही. म्हणून त्या ठिकाणी ही इच्छा निर्माण करून देणारा माझा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्यासाठी त्या सत्कार्य हे धर्म कार्य आहे. आणि हे कार्य आम्हाला पुढं न्यायचं आहे, हे कार्य आम्हाला करायचं आहे. आपल्याला एकत्रित यायचं आहे. पण आमचं कसं झालं, तुम लढो हम कपडे सांभाळते, तुम लढो हम कपडे सांभाळते, असंच चाललेलं आहे. पण असं करायचं नाही दादा. चला उठा आणि लागा कामाला. हे करायचं आहे आपल्याला, सगळ्यांना एक व्हायचंय आणि हे धार्मिक कार्य करायचंय. नवे हे तरुण बांधव जे मागे उभे ना मोटरसायकलीवर हात ठेवते इकडं आले पाहिजे. कारण तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कारण आपली जी धुरा आहेत ना, आपली पताका भगवी ही त्यांना घ्यायची आहे, त्यांच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून सुसंस्कार आपल्या मुलांवरती आपण लागले पाहिजे. आणि त्यासाठी या मृत्यूलोकामध्ये मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एके हरी नामे विन. मग तुकोबराय म्हणतात, माझं मन आणि चित्त जे आहे या संसार प्रपंचापासून विटलेलं आहे. अभंगाचे दुसरे विठ्ठल हे मान प्रपंचा वाचोनी, प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे मान प्रपंचा पाचोनी, प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे चित्त प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे चित्त प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे चित्त प्रपंचा पाचोनी, प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे चित्त प्रपंचा पाचोनी, प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे चित्त प्रपंचा पाचोनी. विठ्ठल हे चित्त प्रपंचा पाचोनी. व मन ते मनी बैसलसे, व मन ते मनी बैसलसे, व मन ते मनी बैसले, व मन ते मनी बैसले, व मन ते मनी बैसलसे, व मन ते मनी
बाजोनी प्रपंच बाजो विठ्ठल हे चित्त प्रपंच बाजोनी प्रपंच बाजो विठ्ठल हे चित्त प्रपंच बाजोनी विठ्ठल हे चित्त प्रपंच बाजोनी प्रपंच बाजो विठ्ठल हे चित्त प्रपंच बाजोनी व मनते मनी बैसलते व मनते मनी विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेसे. आता तुकोबरायांनी नुसते बोलले का वास्तविक घडलं? तुकोबरायांचं वास्तविक बोलणं खरं ठरलं की नुसतंच बोलले? नाही ना दादा. जगद्गुरु संत तुकोबरायांचं संसार प्रपंचामध्ये चित्त लागत नव्हतं. वास्तविक पाहिलं गेलं तर तुकोबराय हे गरीब नव्हते. 42 गावांची जहागीरदारी, कणकाई माता बोलोबा, सावजी कान्होबा तुकोबा असं त्यांचा परिवार, होलसेल असणारं किराणा मोठं दुकान, एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढं सगळं होतं. पण काय झालं? कुटुंबातील एक एक व्यक्ती निघून चालले. सावजीला वैराग्य निर्माण झालं. सावजी कुठेतरी निघून गेले. कणकाई माता आणि बोलोबांचं वय झालं. मग पाहता पाहता आमच्या तुकोबरायांची पत्नी अन्न करता करता मरण पावली. तुकोबरायांच्या जीवनचरित्राकडे जर बघितलं तरीही घरातली एवढे मंडळी गेले तरी तुकोबरायांनी भजन सोडलं नाही. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. विठ्ठलाचं भजन आहे, विठ्ठलाचं भजन आहे. एवढंच काय, वडिलांची परंपरा आहे. घरात सुख असो किंवा दुःख असो, पंढरीची वारी हा नित्य नियम आहे. मग त्यांनी काय झालं? बोलोबा मरण पावले पण पंढरीची वारी जवळ आली. गावातील लोक म्हणाले, तुकोबा अरे ह्या वर्षी तुझ्या घरावरती दुःखाचा डोंगर आहे, त्याच्यामुळे यावर्षी तू वारीला जाऊ नको. पण त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझी परंपरा आहे, वडिलांची परंपरा आहे. तुकोबरायनी ऐकलं नाही आणि तुकोबराय वारीसाठी गेले. आता वारीसाठी गेल्यानंतर कोणाला बरं वाटलं? तुकोबराय गेले त्यांना कोणाला बरं वाटलं? मग काय केलं गावच्या लोकांनी? तुकोबाला धडा शिकवला पाहिजे. ऐकत नाही ना. मग तुकोबरायांची ज्यांच्याकडे उधारी होती त्यांना गाव सोडून जायला सांगितलं आणि ज्यांच्याकडून पैसे घेतलेले होते त्यांना सगळं दुकान लुटायला लावलं. एवढी सगळी धूळधाणी केली. मग त्या ठिकाणी तुकोबराय देवाशी प्रार्थना करतात. देवाला म्हणतात, देवा मी काय करू? कोपला पाटीला गावाची हे लोक, कोपला पाटील गावाची हे लोक, कोपला पाटील गावाची हे लोक, कोपला पाटील गावाची हे लोक, कोपला पाटील
पाटील गावीचे ही लोक, आता माझं भीक कोण घाली. गावचा पाटील कोपला पाटील. पूर्वीच्या काळी गावामध्ये मुख्य मंडळे असायची दोन, सरपंच आणि पोलीस पाटील. या दोघांकडे गावांची सत्ता होते. कुठे भांडण झालं तर त्या ठिकाणी चौकामध्ये जाऊन भांडण मिटवण्यासाठी सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडे ते डिपार्टमेंट होतं. मग काय झालं, तुकोबराय वारी करून आले, पण तुकोबरायांना कोणीही काम सांगावं, सगळे काम सांगायला लागले. पण तुकोबरायांनी विचार केला, यांचं कामच करत बसलो तर आपलं भजन घडणार नाही. मग काय झालं, पण तुकोबरायांनी काय केलं, गावातील एका स्त्रीने, जसं शेवाळ्यांच्या स्त्रीने समजा, तुकोबरायांना तेल आणायला सांगितलं. तुकोबरायांनी 1 किलो तेल आणून दिलं आणि तुकोबरायांच्या कामासाठी निघून गेले. पण काय चमत्कार, ते 1 किलो तेल या बाईला महिनाभर पुरलं. किती? महिनाभर. आता बाईला जर शांत राहायला सांगितलं, ती कधीच शांत राहत नाही. तिने शेजारचीने सांगितलं, मग तिने सांगितलं, मग तुकोबराईने तिला एक काम सांगितलं. मग असं करता करता पाटलीनबाईपर्यंत हा निरोप गेला. आणि पाटलीनबाईने काम सांगितल्यानंतर तुकोबरायांना वाटलं, यांचं काम ऐकत बसलं तर आपल्या भजनामध्ये व्यत्यय येईल. तुकोबराईने पाटलीनबाईचं काम ऐकलं नाही. असं म्हटल्यानंतर पाटील बाबा घरी आले. आणि घरी आल्यानंतर घरचं मंडळ जर तापलेलं असेल ना तर किचनचा आवाज घ्यायचा. मांडणीचे भांडे खाली, घरातले अंगणात. ते म्हणे काहीतरी डिपार्टमेंट तापले. हे आत्तापासून नाही बरं का, हे ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिघी जणी ज्यावेळेस तापल्या होत्या म्हणून दत्तप्रभू जन्माला आले. कारण हे पहिल्यापासूनच आहे, आता ऐकतात असं काही नाही, हे पहिल्यापासून आहे. मग काय झालं, घरी राग आलेला आहे, पाटलीनबाई तापलेली आहे. पाटलीनबाई म्हणाले, काय समजतो स्वतःला तुकोबरा, माझं काम ऐकत नाही. आणि मग पाटलाला वाटलं, तुम्ही बघा सगळ्यांशी पंगा घ्या, सगळ्यांशी भांडा, पण मेन जर पार्ट ज्याचा असेल ना त्याच्याशी भांडू नका. तुमचे झालेले कामंसुद्धा रद्द होतील. म्हणजे आधी मग कोणाचे, लक्ष्मीचे पाय धरावं लागतील. कारण देवाला आणण्यासाठी तुकोबरायांना काय करावं लागलं, धावा करत होते. पण धावा केल्यानंतर तुकोबरायांच्या लक्षात आलं की सगळ्यात जवळचं कोण असतं, तो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, खासदार असो, आमदार असो, गावचा पाटील असो, पण त्याची चावी कोणाच्या हातात हे सगळ्यांना माहिती आहे. मग तुकोबरायांना कळालं की भगवान परमात्मा येत नाही आणि भगवान परमात्म्याला जर तात्काळ बोलवायचं असेल तर त्यासाठी काय कराल, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. यावे का कुळती, निसी यावे का कुळती, निसी यावे का कुळती, निसी यावे का कुळती. वेगे अनावतो हरी, अनावतो हरी, वेगे अनावतो हरी, अनावतो हरी, वेगे अनावतो हरी, अनावतो हरी. पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे का कुळती, वेगी अनावतो हरी, मज दिना ते उदरी. मग तसं या पाटलीनबाई तापलेली आहे. मग काय झालं, कोणीच गावात तुकोबरायांना काही देईना. पाटलाने सांगितलं ना, त्या तुकोबरायांनी माझ्या लक्ष्मीचा अपमान केला ना, तुकोबरायांची कोणीच गरज करायची नाही. मग कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली. मग तुकोबरायांनी काय केलं, गावाचा देव, गावाचा नाच सोडला आणि तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरती गेले. भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन भजन केलं, भामच्या डोंगरावरती जाऊन भजन केलं, भोराड्या डोंगरावरती जाऊन भजन केलं. पण तुकोबरायांची आवली ही महान पतिव्रता होती. तुकोबरायांना भोजन दिल्याशिवाय ती भोजन करत नव्हती. ही सकाळी पोहे दाबून खाते, मग त्यावर तुमच्यासाठी मी उपाशी आहे. पण आमची आवली तशी नाही, टोपलीमध्ये भाकर घेतली आणि त्या ठिकाणी तुकोबराय नेमकं या तिन्ही डोंगरातून कोणत्या रस्त्याला गेले हे कसं ओळखायचं, तर त्या ठिकाणी तुकोबराय ज्या रस्त्याने गेले असेल त्या पायाची माती घ्यायची, त्या रस्त्याची कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल त्या रस्त्याने तुकोबराय गेले आणि त्या रस्त्याने आवलीने जावं. बरं ठीक आहे,
अशा पद्धतीने तुकोबरायांचं भजन चालू झालं. पण गावातल्या लोकांनी जरा गप्प बसावं ना. महाराज दिसत नाही, आमकं होत नाही, कुठं गेले काय गेले. पंचायती सुरू झाल्या. तुकोबरायांच्या पत्नीसोबत पंचायती सुरू झाल्या आणि तुकोबरायांची पत्नी म्हणाली, माझे पती की नाही देवाचं भजन करतात. पंढरीची वारी आली तर पंढरीची वारी सुद्धा ते करतात. मग सांगितलं, बाई पंढरपूरच्या वारीसाठी ते जातात, पण हातात काय काय नेतात, काय घेऊन जातात. मग त्याच ठिकाणी तुकोबाची कांता सांगे लोकांपासी, तुकोबाची कांता सांगे लोकांपासी, तुकोबाची कांता सांगे लोकांपासी, तुकोबाची कांता सांगे लोकांपासी. जातो पंढरीची स्वामी माझा, जातो पंढरीची स्वामी माझा, जातो पंढरीची स्वामी माझा. फुटकाच विना त्याला दोन तारा, फुटकाच विना त्याला दोन तारा. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो पंढरीशी स्वामी माझा. फुटकाच विना त्याला दोन तारा, घाली येर झारा पंढरीच्या. असंय का बाई? अरे देवाचं भजन तुकोबराय करतात, पण तुझ्या घरात जर एखादा पाहुणा आला ना तो उपाशी जाईल. आहे का काही घरात? काड्या करायला लागले, काड्या. आता काड्या करणार आहे, तेव्हा सोडलं नाही तेव्हा आता काय सोडणार. आता बघा इतक्या ठेणग्या टाकायचं. ज्याच्या घरात चांगलं चालू याने आग पेटवलीच पाहिजे. पण ती आग लावता लावता ती आग कधी आपल्या घरावर येईल हे सांगता येत नाही. कधी कोणाची आग लावू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाच्या घरामध्ये द्वेष निर्माण करू देऊ नये. आणि मग अशा ठिकाणी असं चालत असताना तेव्हा तुकोबरायांच्या पत्नीला म्हणायला लागले, अगं बाई तुझ्या बापाने असं काय घर पाहिलं, असं काय पाहिलं. अरे सोयरीक जरा चांगली पाहावी. कशी? जमीन जुमला, गाडी बंगला, VIP चांगलं बघावं. आता तुकोबराय श्रीमंत होते. तुकोबराय श्रीमंत होते म्हणून त्यांची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर आहे. आपण बघतो आपल्याला स्वैरा पाहिजे, संबंध पाहिजे, प्रॉपर्टीवाला, पण त्याची कीर्ती कुठपर्यंत आहे दादा. पण त्या ठिकाणी आवलीला सांगितलं. आवली म्हणते, माझा माय बापे बरं नाही केलं, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. फुटकाच विना त्याला दोन तारा, फुटकाच विना विना त्याला दोन तारा. तुकोबरायांची परिस्थिती अवघड झाली, पण तुकोबरायांनी भजन सोडलं नाही. तुकोबरायांच्या संसाराची धूळधाणी झाली. तुकोबरायांचं दिवाळं निघालं, पण तरी तुकोबरायांनी त्या प्रपंचाचं आसक्ती धरली नाही. म्हणून विठले हे चित्त प्रपंचापासून व मनाते मणी बैसले से. आणि मग काय झालं, असं तुकोबरायांची कीर्ती वाऱ्यासारी पसार झाली. आणि वाऱ्यासारखी पसार झाल्यानंतर तुकोबरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनासाठी आले. कीर्तन श्रवण करत असताना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आपल्याकडे भरपूर असणारी श्रीमंती आहे, एवढं राजवैभव आहे आणि महाराजांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकलं आणि नंतर आपल्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी राजमहालामध्ये गेल्यानंतर आपल्या सेवेकरांना सांगितलं, माणिक मोती सोन्यांनी भरलेलं ताट सगळा नजराणा तुकोबरायांना पाठवला. आणि नजराणा तुकोबरायांना पाठवल्यानंतर तुकोबराय म्हणाले, अरे बाबा हे सोनं आणि हे नाणं, हे माणिक मोती हे माझ्या पुढे मातीमोल आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सोने रूपे अम्मा मृत्यु के समान, सोने रूपे अम्मा मृत्यु के समान,
आवाजात पावर आहे, पावर. मग वा वा. सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण, माणिक पाषाण कडे जैसे विठ्ठल हे चित्त, प्रपंच पासोनी विठ्ठल हे चित्त, प्रपंच पासोनी. वा वा. सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. आणि आताचे महाराज असते तर हो, ते म्हणले असते मागच्या दाराने येऊ द्या, मागच्या दाराने येऊ द्या, एवढी आसक्ती आहे. मग त्या ठिकाणी सांगितलं सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. याची अभिलाषा आम्हाला नाही दादा. म्हणून हे आम्हाला नकोय. आम्हाला फक्त आवडतं ते भगवंताचं नामस्मरण. ते कसं? विठोबा रघुमाई, जय गोपाल कुमाई, विठोबा रघुमाई, कुमाई. या या दोघी जण या. विठोबा रघुमाई, रघुमाये, रघुमाई, रघुमाये, रघुमाई, रघुमाये, रघुमाई, विठोबा रघुमाये, रघुमाई, रघुमाये, रघुमाई, विठोबा रघुमाये, रघुमाई, विठोबा रघुमाये, विठोबा रघुमाये, हरि जय 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 दोबार कुमाये दोबार कुमाये दोबार कुमाये जय दोबार कुमाये दोबार कुमाये दोबार कुमाये दोबार कुमाये दोबार सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. दीदी ते दीदीला घे दीदी. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात सोन्या नाण्याची अभिलाषा तुम्ही धरू नका. कारण हे सोनं नाण्याची अभिलाषा जर धरली तर त्या ठिकाणी तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. कारण हे एवढं सोपं नाही. आपण लई सोनं घालून जर बसमध्ये जर चढलो तर आपण सुखरूप घरी येऊ का हो? तशी जर नुसती तुळशीची माळा घातली तर काही भीती का आपल्याला? खडकी आपटले भीती नाही ना. म्हणून त्या ठिकाणी याला धोका आहे. म्हणून सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. आणि म्हणून त्या ठिकाणी याची अभिलाषा न धरता आपण काय केलं पाहिजे? भजन.
आपण भजन केलं पाहिजे. आणि एवढंच काय, तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण आपली काल्याची पंगत ही मांड्याची होणार आहे, मांड्याची. महिला मंडळी, तुम्ही सुगरण आहात आणि आपला काला जो आहे हा भगवान गोपालकृष्णाचा आहे. कारण मांडा हा माझ्या माऊली ज्ञानोबरायांना खूप आवडला, म्हणून त्या ठिकाणी खापर दिलं नाही. म्हणून आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी आणि आमच्या मुक्ताबाईने तो मांडा कुठं भाजला? पाठीवरती. म्हणजे तुमच्या खानदेशाचं हे वैभव आहे. आणि या ठिकाणी म्हणून महिला मंडळींनी त्या ठिकाणी काल्याच्या दिवशी आपल्याला मांड्याची पंगत द्यायची आहे, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. कारण तुम्ही सगळे दुर्गेचा अवतार आहात, तुम्ही अंबिका आहात. तुम्ही ठरवलं तर काही करू शकता, काही करू शकता. तुम्ही ठरवलं ना, ओ हे करायचंच आहे, ते म्हणे मी कुठं काय म्हटलो, ते काहीच म्हणणार नाही. धार्मिक कार्यासाठी तुम्हाला कोणी आडवं येणार नाही, ते कार्य आपण करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर आज जर भाव कोणाकडे श्रेष्ठ असेल तर आमच्या महिला मंडळीकडे जास्त आहे. तुम्ही बहुसंख्येने मुंगसेकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. पण बहुतेक ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो, हे आपले 2-4 जण समोर बसतात, बाकी सगळा महिला मंडळच. आणि म्हणून त्या ठिकाणी हा संप्रदाय जो चालवायचा आहे आम्हाला स्त्री शक्तीने, आदिमायाच्या शक्तीने. कारण आदिमाया शक्ती होती म्हणून राजे आले, कारण आईचे संस्कार होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आम्ही नुसतं म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, पण कोणाच्या शेजारच्या घरात या, आमच्या नको, आमच्या नको. म्हणजे आम्हाला भीती वाटते. पण आमच्या मासाहेब जिजाऊ म्हटलं नाही, राज हे स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे, हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं, या मावळ्यांना एकत्रित करावं, स्त्री जातीचा अपमान होता कामा नये. आणि या स्त्रीला माई बहिणीची इज्जत राखण्याचं काम राजा तुमच्या हातात आहे. राजाला त्या ठिकाणी आईने उपदेश केला आणि म्हणून माझ्या आईची आणि ही पुण्याई त्या ठिकाणी फलश्रुती फलप्राप्तीला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो कळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजते देवगिऱ्याच्या नगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते देवगिऱ्याच्या नगरावर, हो माझ्या राजाचं नाव गाजते देवगिऱ्याच्या नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवराजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. वा 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 वा. तुम्ही जय घोष करा एकदा, आपण सगळे गप्प बसा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. वा वा वा. आता टाळे वाजवायला काही हरकत नाही. वा वा वा.
आणि म्हणून शिवजयंती जवळ आलेली आहे. आपला सुंदर परभणीचा काळ या ठिकाणी चालत आलेला आहे. आपली वेळ या ठिकाणी झालेली आहे. अतिशय सुंदर असणारी गायनाची साथ करणार हरिभक्तीपरायण आमचे श्रावण महाराज, सुंदर असणारी साथ महाराजांची आहे. नरेंद्र महाराज, गणेश महाराज, गायकवाड मामा, सुंदर असणारे प्रकाश महाराज, पोपट महाराज, राहुल महाराज, सोपान महाराज, भगवान महाराज, गजमल महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळे महाराज मंडळी सगळ्यांची. हो हो म्हणू ना. तुम्ही पावल्या घेणार आहे का हो महिला मंडळी? मग येतील. वा वा, कारण मला पावल्या घेणारे जास्त आवडतात. मॅडम तुम्ही पण घ्या, काय अडचण नाही. डॉक्टर आहेत, काही त्रास झाला तर आहेच. म्हणून त्या ठिकाणी साधना आणि भक्ती, कारण आमच्या संप्रदायाने शिकवलं. आपण जरी पावल्या घेतो ना दादा, पावल्या का घेतो? कारण आमच्या वारकरी संप्रदायाने पहिल्यापासूनच आम्हाला शिकवून दिलं, पावल्या घेतलं की सगळ्या शरीराचा व्यायाम होतो. व्यायाम मग पहाटे उठून काही करायची गरजच नाही ना. कुठं 1-2 किलोमीटर चालायला जायची गरज नाही, कारण इकडं आल्यानंतर पावल्या घेतल्या की सगळे बिनधास्त मोकळे होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी पावल्या घेतल्या पाहिजे. अतिशय सुंदर असणारे सगळ्यांनी या ठिकाणी साथ केली, सगळ्यांचे आभार. सुंदर असणारी मृदुंगाची साथ करणारे हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य मयूर महाराज, महाराजांनी मनमाड या ठिकाणी सुंदर साथ केली. याही ठिकाणी सुंदर साथ दादांचे आभार. हरिभक्तीपरायण आमचे ललित महाराज, महाराजांचेही या ठिकाणी आभार. सुंदर असणारी साथ. त्यानंतर सुंदर असणारी साऊंड सिस्टीम श्रीराम साऊंड सिस्टीम नांदगाव, संदीप पवार, सुंदर असणारे ऑपरेटिंग दादा तुम्ही केली, तुमचे आभार. त्यानंतर आमचे पाटण्याहून आलेले आमचे दत्ताभाऊ आणि असणारे सगळेच पाटणेकर वारेकरी सगळ्यांचे या ठिकाणी आभार. महिला मंडळींचेही या ठिकाणी आभार. कारण आम्ही दिंडीला त्र्यंबकेश्वरला आहे ना बांध भाऊ आहे दोघं, म्हणजे शेजारी दिंडी आमची. आणि त्यांच्यामुळे आम्हाला काल्याच्या दिवशी मांड्यांचा प्रसाद मिळाला यावर्षी. आणि मग असे असणारे परमार्थ प्रेमी आमचे दत्ताभाऊ आणि असणारे सगळे ग्रामस्थ पाटणेकर मंडळी सगळ्यांचे या ठिकाणी आभार. ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं योग आपले श्रावण महाराज असतील व हरिभक्तीपरायण सुभाष दादा असतील. कारण माणसाने शून्यातून जग निर्माण केलं आणि एवढी भव्य दिव्य इमारत उभी केली. कारण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगी न जीवखानी. या न्यायाप्रमाणे सुंदर संपत्ती आणि सुंदर संतती त्यांची आहे. दोघेही डॉक्टर दादांचेही या ठिकाणी आभार. कळवण या ठिकाणी त्यांची सेवा आहेत. आणि आमचे सूर्यवंशी डॉक्टर यांनी कोरोनात कोणीच कोणाला विचार नव्हतं, घरचे लांबून डबा फेकायचे आपल्याला. पण त्याही काळामध्ये आमच्या सूर्यवंशी ताईने सांगितलं की आम्ही 16 स्कोर असणारे बरे केले. पण ही ताकद भगवंताची आहे दादा. अशी सेवा घडत राहो, अशी समाजसेवा आपल्याकडून घडत राहो ही आमची प्रार्थना आहे. त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण समाधान महाराज, चंदू बापूंकडे आमचा दरवर्षी कार्यक्रम होत असतो आणि सुंदर मृदंगही वाजवतात. बापूंचेही या ठिकाणी आभार. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे तुम्ही सगळा बहुसंख्येने उपस्थित असलेले महिला मंडळी, पुरुष वर्ग, मागे उभे असणारे आमचे तरुण मित्र मंडळ, त्यांचेही या ठिकाणी आभार. आणि त्यानंतर हरिभक्तीपरायण व्यासपीठ चालक समाधान महाराज बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या नावातच समाधान आहेत आणि समाधान बाबांच्या मुखरविंदातून आपण व्यासपीठ या ठिकाणी चालवणारे महाराज समाधान बाबा महाराजांचेही या ठिकाणी आभार. त्यानंतर या ठिकाणी आलेले यूट्यूब चॅनल, काय नाव दादा? कीर्तन क्रांती. वा वा, कीर्तन क्रांती यूट्यूब चॅनलवरती आपला सगळा युडूक कॅच झालेला आहे. हे कीर्तन तुम्हाला कधी पाहायचं असेल तर कीर्तन क्रांती ह्या चॅनलला आपण जर ओपन केलं तर हे कीर्तन सगळं मिळणार आहे. म्हणून दादांचे या ठिकाणी आभार. सगळं कार्यक्रम त्या ठिकाणी महाराजांनी केलं आहे, महाराजांचे या ठिकाणी आभार. यूट्यूब चॅनल या ठिकाणी आलं आणि म्हणून गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने दादांचेही या ठिकाणी आभार. या ठिकाणी आता कळाली सूचना, मांडे बनवणार ना, उत्कृष्ट असणारा सप्ताहासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येणं, कार्यक्रम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे जर ज्याला कळालं तर त्याचा उद्धार झाला. पण नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरते शेवटी बा काळ बांधून येईन, सरते शेवटी बा शरद शेवटी बा
बोलत देखा